आणि रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाच्या ज्या तिढा सुरू झालेल्या आहेत त्याबाबत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री हे भेट घेणार आहेत। भरत गोगावले यांनी ही माहिती दिली आहे। राज्यामध्ये जेव्हा पालकमंत्री पदाच्या नेमणुका करण्यात आल्या होत्या त्यावेळेस रायगड आणि नाशिक या दोन जिल्ह्यांच्या पालकमंत्री पदाच्या सुद्धा नेमणुका झाल्या होत्या। रायगडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या मंत्री आदिती तटकरे यांना पालकमंत्रीपद देण्यात आलं होतं। मात्र या पालकमंत्रीपदासाठी शिवसेनेचे आमदार भरत गोगावले हे आग्रही होते आणि यानंतर वाद निर्माण झाला। त्यानंतर या पालकमंत्रीपदाला स्थगिती देण्यात आली। वर्षभरानंतर सुद्धा या पालकमंत्री पदाची स्थगिती उठलेली नाही आणि आता याबाबत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची भेट होणार असल्याची माहिती भरत गोगावले यांच्या वतीने देण्यात आली। मंत्री भरत गोगावले यांच्यासोबत बातचीत केली आमचे प्रतिनिधी कुणाल भोईटे यांनी। राज्य विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन सध्या नागपूरमध्ये सुरू आहे, मात्र विरोधकांनी वातावरण चांगलंच तापवलेलं दिसतंय। आपल्यासोबत मंत्री भरत गोगावले आहेत। रायगड पालकमंत्री पद अजून डिक्लेअर झालेलं नाहीये, हा तिढा अजून सुटलेला नाहीये, या संदर्भात वरिष्ठांशी काही बोलणं झालं आपलं? वरिष्ठांशी बोलणं नाही झालं, परंतु आता या अधिवेशनामध्ये मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री सगळे लोक आहेत इथं। आम्ही बघू, चर्चा करून दिया उसका भी भला और नहीं दिया उसका भी भला। त्यासाठी आमचं काही अडचणीचा बाब आहे नाही की पालकमंत्री नाही म्हणून कुठले कामं अडतात किंवा असं काही नाही आहे, परंतु प्रत्येकाला असं वाटतं आणि ठीक आहे, मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री इथं असल्यामुळे कदाचित जर आला योग तर आम्ही कानावर घालू आणि मार्ग काढायचा प्रयत्न करू। नक्कीच रायगड पालकमंत्री पदाचा जो काही तिढा आहे या संदर्भात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची भेट घेऊन हा तिढा कसा सोडवता येईल या संदर्भात चर्चा करणार असल्याचं मंत्री भरत गोगावले यांनी सांगितलेलं आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट नित्यानंद नाईकसह कुणाल भोईटे, जय महाराष्ट्र न्यूज, नागपूर।